नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक 1 जून, तर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर काही भागामध्ये आपल्याला उद्याच्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू का. तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांनी आता जे आहे आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी. कारण की राज्यामध्ये जे आपल्याला उद्यापासून जे आहे हवामान वातावरणामध्ये थोडाफार बदल होणार आहे. उद्यापासून हवा उष्णता उन्हाचा चटका जे आहे कमी होण्यास सुरुवात होईल आणि काही भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते, तर काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर पाहायला मिळू शकतो. आणि तसंच जे आहे मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते आणि काही भागामध्ये जे आहे उद्या दिवस जे आहे उन्हाचा चटका राहील. तसेच 2 जूनपासून जे आहे 2-3 जून दरम्यान जे आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे आता 2 जूनपासून जो येणार आहे तो पाऊस जे आहे मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे काही भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस होईल, तर काही भागामध्ये पावसाची शक्यतो कमी राहील. परंतु ज्या शेतकऱ्यांनी जे आपले पेरणी करण्याची जे घाई करू नये. कारण की काही ज्या ज्या भागामध्ये चांगला पाऊस झाला त्या भागामध्ये जे आहे शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी चालेल. परंतु काही भागामध्ये जोपर्यंत 1 इंचपर्यंत ओलावा जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कारण की 10 जूनपर्यंत जे आहे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे तरी तरी पण हा पाऊस जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर मान्सूनचा पाऊस जो आहे तो 10 जून नंतर येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची काही करू नये. तसेच उद्याचा अंदाज असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.